नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एक नवीन कथा सुरू करणार आहोत. कथेचं नाव आहे मायेचा पदर. चला तर मग सुरू करूया. महाबळेश्वरच्या त्या विस्तीर्ण आणि डोंगराळ परिसरात इंद्रप्रस्थ नावाचा एक प्रचंड मोठा आणि आलिशान बंगला निसर्गाच्या कुशीत उभा होता. या बंगल्याचे मालक होते महाराष्ट्रातील एक नामांकित उद्योगपती आनंदराव सरदेसाई. आनंदराव हे जितके श्रीमंत होते तितकेच ते मनाने अत्यंत दयाळू आणि सुसंस्कृत गृहस्थ होते. त्यांच्या या श्रीमंतीत आणि सुखाच्या संसारात त्यांची एकुलती एक 5 वर्षांची नात, जिचे नाव गायत्री होते, ती संपूर्ण घराचे चैतन्य होती. गायत्रीचे आईवडील म्हणजेच आनंदरावांचा मोठा मुलगा माधव आणि सून सुहासिनी हे दोघेही व्यवसायानिमित्त अनेकदा परदेशी असायचे. पण जेव्हा ते भारतात असायचे तेव्हा त्यांचा संपूर्ण वेळ गायत्रीच्या बाललीलांमध्ये आणि तिच्या हसण्यात निघून जायचा. गायत्री अत्यंत निष्पाप, गोड आणि स्पष्ट बोलणारी मुलगी होती. आनंदरावांनी गायत्रीच्या प्रत्येक सुखासाठी घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता ठेवली नव्हती. याच मोठ्या बंगल्यात गेल्या अनेक वर्षांपासून एक साधी, प्रामाणिक आणि स्वाभिमानी स्त्री घरकाम करत होती. तिचे नाव होते पार्वती. पार्वतीचे वय 50च्या आसपास होते. तिची राहणीमान अत्यंत साधी. सुती नऊवारी साडी आणि कपाळावर एक लहान कुंकवाचा टिळा असा होता. पार्वतीला स्वतःचे असे कोणीही नव्हते. तिचा नवरा अनेक वर्षांपूर्वी एका आजारपणात वारला होता आणि तिला स्वतःचे मूलबाळ नव्हते. त्यामुळे तिने सरदेसाई कुटुंबालाच आपले सर्वस्व मानले होते आणि 5 वर्षांच्या चिमुरड्या गायत्रीला तिने आपल्या पोटच्या लेकीसारखे, किंबहुना स्वतःच्या रक्ताच्या मुलीपेक्षाही जास्त मायेने सांभाळले होते. गायत्रीला सकाळी उठवण्यापासून तिला प्रेमाने न्हाऊमाखू घालणे, तिची वेणीफणी करणे आणि तिला स्वतःच्या हाताने भरवणे, हे सर्व काम पार्वती अत्यंत आनंदाने आणि मायेने करायची. गायत्री देखील पार्वतीला पारू आजी म्हणून हाक मारायची आणि रात्री झोपताना तिला पारू आजीच्या कुशीत गेल्याशिवाय आणि तिच्याकडून गोष्टी ऐकल्याशिवाय झोपच येत नसे. आनंदरावांचा लहान मुलगा, ज्याचे नाव विक्रम होते, आणि त्याची पत्नी रागिणी हे दोघेही याच बंगल्यात राहत होते. विक्रम हा स्वभावाने अत्यंत व्यसनी, जुगारी आणि आळशी माणूस होता. त्याला वडिलांच्या संपत्तीचा प्रचंड माज होता, पण स्वतः कष्ट करून 1 रुपया कमावण्याची त्याची लायकी नव्हती. त्याची पत्नी रागिणी ही तर अत्यंत कपटी, क्रूर आणि पैशाच्या हव्यासापोटी कोणत्याही थराला जाणारी स्त्री होती. रागिणीला नेहमी हेवा वाटायचा की आनंदरावांची सगळी मालमत्ता, हा एवढा मोठा बंगला आणि परदेशातील कंपन्या माधव आणि त्याच्या मुलीच्या म्हणजेच गायत्रीच्या नावावर होणार आहेत. रागिणी नेहमी विक्रमच्या मनात विष कालवायची. बघा, तुमचे मोठे भाऊ परदेशात राहून सगळी संपत्ती आपल्या नावावर करत आहेत आणि या म्हाताऱ्याने तर त्या 5 वर्षांच्या पोरीच्या नावावर अर्धी संपत्ती करून ठेवली आहे. उद्या जर माधव आणि त्या पोरीला काही झालं तरच हे सगळं साम्राज्य आपल्या हातात येईल. विक्रमही तिच्या या बोलण्याला बळी पडायचा. एक दिवस महाबळेश्वरमध्ये प्रचंड पाऊस पडत होता. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला होता आणि डोंगराळ भागातील रस्ते निसरडे झाले होते. नेमक्या याच दिवशी माधव आणि सुहासिनी यांना एका महत्त्वाच्या बिझनेस मीटिंगसाठी तातडीने पुण्याला जावे लागणार होते. आनंदरावांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. माधव, आज हवामान खूप खराब आहे, आजचा प्रवास पुढे ढकल. पण माधवने बिझनेसच्या हव्यासापोटी वडिलांचे ऐकले नाही. तो म्हणाला, बाबा, ही मीटिंग आपल्या कंपनीसाठी खूप महत्त्वाची आहे. आपला ड्रायव्हर खूप अनुभवी आहे
आम्ही रात्रीपर्यंत सुखरूप पोहोचू. निघताना माधवने गायत्रीला कडेवर घेतले, तिचे पापे घेतले आणि म्हणाला, गायत्री बाळा, बाबा तुझ्यासाठी येताना पुण्याहून एक मोठी बाहुली घेऊन येईल. गायत्रीने बाबांच्या गळ्यात हात टाकले आणि म्हणाली, बाबा मला बाहुली नको, तुम्ही आणि आई लवकर परत या. सुहासिनीनेही पार्वतीला सांगितले, पार्वती मावशी, आमच्या पाठीमागे गायत्रीची काळजी घ्या. बाहेर खूप पाऊस आहे, तिला थंडी लागू देऊ नका. पार्वतीने आपल्या पदराने डोळे पुसले आणि म्हणाली, ताई तुम्ही काळजी करू नका. माझी बाहुली माझ्या काळजाचा तुकडा आहे, मी तिला काही कमी पडू देणार नाही. माधव आणि सुहासिनी आपल्या आलिशान गाडीत बसले आणि ड्रायव्हरने गाडी पुण्याच्या दिशेने घेतली. दुपार उलटली आणि महाबळेश्वरमधील पावसाने रौद्र रूप धारण केले. वीज कडकडत होती आणि संपूर्ण डोंगरावर धुक्याचे साम्राज्य पसरले होते. रात्रीचे 9 वाजले तरी माधवचा फोन लागेनासा झाला. आनंदराव हॉलमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते, तर देवघरात पार्वती अखंड दिवा लावून कुलदेवतेचा धावा करत होती. गायत्री हॉलमध्ये सोफ्यावर बसून आपल्या बाबांच्या फोनची वाट पाहत होती. रागिणी आणि विक्रम मात्र आपापल्या खोलीत बसून मनातल्या मनात काहीतरी कुटील डाव शिजवत होते. रात्रीचे 11:30 वाजले आणि बंगल्याच्या फोनची घंटा खणखणली. आनंदरावांनी थरथरत्या हाताने फोन उचलला. फोनवर महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर होते. पोलिसांच्या आवाजात कमालीची शांतता आणि गांभीर्य होते. पोलिसांनी सांगितले, आनंदराव, खूप मोठी दुर्घटना झाली आहे. घाटातील एका धोकादायक वळणावर मुसळधार पावसामुळे तुमच्या मुलाच्या गाडीचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट खोल दरीत कोसळली. गाडी दरीच्या तळाशी असलेल्या एका मोठ्या खडकावर आदळली आणि तिथे गाडीचा मोठा स्फोट झाला. आमची रेस्क्यू टीम खाली पोहोचली आहे, पण गाडीतील ड्रायव्हर, तुमचे सुपुत्र माधव आणि सून सुहासिनी या तिघांचेही मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. तिथे फक्त राख आणि जळलेले अवशेष शिल्लक राहिले आहेत. पोलिसांचे ते शब्द ऐकताच आनंदरावांच्या हातातून फोन जमिनीवर गळून पडला. त्यांच्या छातीत अचानक एक तीव्र कळ आली. ते आपल्या दोन्ही हातांनी छाती दाबून धरत, माधव, सुहासिनी अशी जोरात किंकाळी फोडून हॉलच्या थंड फरशीवर कोसळले. पार्वती देवघरातून धावत बाहेर आली. तिने आनंदरावांना जमिनीवर पडलेले पाहिले. ती ओरडली, बाबा. विक्रम आणि रागिणी देखील आपल्या खोलीतून बाहेर आले, पण त्यांच्या चेहऱ्यावर दुःख नव्हते, तर एक आनंद चमकत होता. पार्वतीने बाबांचे डोके आपल्या मांडीवर घेतले. त्यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, पण आनंदरावांचे डोळे स्थिर झाले होते. माधव आणि सुहासिनीच्या जाण्याच्या धक्क्याने आनंदरावांना त्याच क्षणी एक तीव्र हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांचे प्राण हवेत विरून गेले होते. अवघ्या एका रात्रीत त्या हसत्या खेळत्या सरदेसाई कुटुंबाचे तिन्ही मुख्य खांब नियतीने एका क्षणात उन्मळून टाकले होते. 5 वर्षांची निष्पाप गायत्री आता या संपूर्ण जगात पूर्णपणे पोरकी आणि अनाथ झाली होती. तिच्या डोक्यावरील छत्र एका रात्रीत हिरावून घेतले गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रप्रस्थ बंगल्याच्या बाहेर नातेवाईकांची आणि समाजातील बड्या लोकांची गर्दी जमली होती. आनंदराव, माधव आणि सुहासिनी यांच्यावर अत्यंत जड अंतःकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले. 5 वर्षांच्या गायत्रीला अजून हे समजतही नव्हते की मृत्यू म्हणजे काय असतो. ती पांढऱ्या कपड्यांमध्ये पार्वतीच्या कडेवर बसून फक्त त्या जळत्या चितेकडे पाहत होती. ती पार्वतीला विचारत होती, पारू आजी, आई आणि बाबा त्या आगीत का बसले आहेत? ते बाहेर का येत नाहीत? मला भीती वाटते आजी. पार्वतीचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. तिने गायत्रीचे तोंड आपल्या छातीशी घट्ट दाबले आणि म्हणाली, बाळा, तुझे आईबाबा आता देवाघरी गेले आहेत. ते तिथून चांदण्या बनून तुला रोज पाहणार आहेत.
तू रडू नकोस. तुझी पारू आजी अजून जिवंत आहे. ती तुला कधीच सोडणार नाही. अंत्यसंस्काराचे सर्व विधी संपले आणि अवघ्या 4 दिवसातच बंगल्यातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले. ज्या रागिणी आणि विक्रमच्या मनात भीती होती, ती भीती आता एका मोठ्या अहंकारात बदलली होती. विक्रम आता स्वतःला सरदेसाई साम्राज्याचा एकमेव मालक समजू लागला होता. रागिणीने बंगल्याच्या चाव्या आपल्या कमरेला अडकवल्या आणि सर्व नोकरचाकरांना हॉलमध्ये उभे केले. ती अत्यंत गर्विष्ठ आणि कडक आवाजात म्हणाली, लक्षात ठेवा, आता या घराचे मालक माझे पती विक्रमराव आहेत. जुने दिवस संपले आहेत. आता इथून पुढे माझ्या हुकुमाशिवाय या घरात एक पानही हलणार नाही. ज्याला नोकरी करायची आहे त्याने प्रामाणिकपणे राहा, नाहीतर चालते व्हा. सर्व नोकर घाबरून मान खाली घालून निघून गेले. पार्वती गायत्रीला खोलीत दूध पाजत होती. रागिणी दिमाखात तिच्या खोलीत आली. तिने पार्वतीच्या हातातील दुधाचा ग्लास हिसकावून घेतला आणि रागाने म्हणाली, ए पार्वती, या मुलीचे फालतू लाड आता बंद कर. या घरात आता फुकटचे दूध आणि बदाम कोणालाही मिळणार नाहीत. माधव आणि सुहासिनी गेले. आता ही पोरगी आमच्या जीवावर जगणार आहे. त्यामुळे हिला एका अनाथ पोरीसारखं राहायला शिकव. पार्वतीने रागिणीचे ते क्रूर शब्द ऐकले. तिचा स्वाभिमान दुखावला गेला. ती उभी राहिली आणि अत्यंत शांत पण खंबीर आवाजात म्हणाली, रागिणीताई, आनंदरावांनी आणि माधवदादांनी मला या घरात नेहमी एका आईचा मान दिला आहे. ही गायत्री माझ्या काळजाचा तुकडा आहे. तुम्ही तिच्या वाट्याचे अन्न कसे हिरावून घेऊ शकता? ती अजून 5 वर्षांची लहान मुलगी आहे. तिला काय समजते या पैशांचे? रागिणी मोठ्याने हसली आणि तिने पार्वतीचा हात धरून तिला खोलीबाहेर ढकलले. तुझी लायकी एका कामवाल्या बाईची आहे. मला अक्कल शिकवू नकोस. जर या बंगल्यात राहायचं असेल तर या पोरीचे लाड विसरून जा, नाहीतर दोघांनाही गचांडी धरून बाहेर काढीन. गायत्रीने जेव्हा आपल्या पारू आजीला त्या खोलीबाहेर ढकलले गेलेले पाहिले तेव्हा ती धावत आली आणि तिने पार्वतीला घट्ट मिठी मारली. पारू आजी, मला भूक लागली आहे. मला या काकूंची भीती वाटते. पार्वतीने गायत्रीला आपल्या कुशीत घेतले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. पार्वतीला समजले होते की इथून पुढचा प्रवास हा अत्यंत कठीण आणि काट्यांचा असणार आहे. विक्रम आणि रागिणीच्या रूपाने या बंगल्यात आता राक्षसांचे राज्य सुरू झाले होते आणि तिच्या निष्पाप गायत्रीला वाचवण्यासाठी तिला स्वतःला एका मोठ्या युद्धाची तयारी करावी लागणार होती. काही दिवस असेच गेले. सरदेसाई कंपन्यांचे मुख्य वकील यशवंतराव हे आनंदरावांचे अत्यंत विश्वासू मित्र होते. ते एक दिवस कायदेशीर कागदपत्रे घेऊन बंगल्यावर आले. विक्रम आणि रागिणी सोफ्यावर मोठ्या दिमाखात बसले होते. त्यांना वाटत होतं की वकील आता सगळी संपत्ती त्यांच्या नावावर करणार आहेत. वकिलांनी चष्मा नीट केला आणि फायली उघडून सांगितले, विक्रम, आनंदरावांनी त्यांच्या जिवंतपणीच एक अत्यंत महत्त्वाचे मृत्यूपत्र तयार करून ठेवले आहे आणि त्यावर त्यांच्या अधिकृत स्वाक्षऱ्या आहेत. कायद्यानुसार सरदेसाई घराण्याची 70% मालमत्ता, हा महाबळेश्वरचा बंगला आणि पुण्यातील मुख्य शेअर्स, हे सर्व काही माधवची मुलगी म्हणजेच कुमारी गायत्री सरदेसाई हिच्या नावावर राहतील. जोपर्यंत गायत्री वय वर्ष 18 पूर्ण करत नाही तोपर्यंत या संपत्तीचा ताबा कोणालाही मिळणार नाही. वकिलांनी पुढे सांगितले, विक्रम, तुला आणि रागिणीला फक्त 30% मालमत्ता आणि महिन्याला घर खर्चासाठी 2 लाख रुपये मिळतील. जर गायत्रीला पुढील 13 वर्षात काहीही झालं किंवा ती या जगात राहिली नाही तरच ही 70% मालमत्ता विक्रमच्या नावावर ट्रान्स्फर होईल. तोपर्यंत तुम्हाला गायत्रीचे पालक म्हणून राहावे लागेल, पण तुम्ही तिची संपत्ती विकू किंवा गहाण ठेवू शकत नाही. वकिलांचे हे शब्द ऐकताच रागिणीचा चेहरा
रागाने लालबुंद झाला. तिच्या डोक्यात जणू तिडीक गेली. ती सोफ्यावरून उठली आणि ओरडली, हे कसं शक्य आहे? ती 5 वर्षांची पोरगी या कोट्यवधींच्या मालमत्तेची मालकीण कशी होऊ शकते? आम्ही काय तिचे नोकर म्हणून आयुष्य काढायचं का? वकील यशवंतरावांनी तिला कडक शब्दात सुनावले, रागिणी मॅडम, हा आनंदरावांचा अंतिम निर्णय आहे आणि कायद्याला तो मान्य आहे. जर तुम्ही गायत्रीला काही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर कायदा तुम्हाला थेट तुरुंगात पाठवेल. वकील निघून गेले, पण ते जाता जाता विक्रम आणि रागिणीच्या मनात गायत्रीबद्दल एका द्वेषाचे आणि हत्येचे बीज पेरून गेले होते. त्या रात्री बंगल्यातील मुख्य दिवा बंद झाला होता. संपूर्ण घरात अंधार होता. विक्रम रागाने जमिनीवर पाय आपटत म्हणाला, रागिणी, त्या म्हाताऱ्याने माझ्यासोबत खूप मोठा दगा केलाय. मी त्याचा स्वतःचा मुलगा असूनही मला फक्त 30% दिले आणि त्या पोरीला 70%. मी हे सहन करणार नाही. रागिणीने त्याच्याजवळ जाऊन त्याचा हात पकडला आणि अत्यंत कुटीलपणे हसून म्हणाली, विक्रम, वकिलांचे शब्द नीट आठवा. त्यांनी काय सांगितलं? जर त्या पोरीला काही झालं किंवा ती या जगात राहिली नाही तर सगळी मालमत्ता तुमची होईल. ती फक्त 5 वर्षांची लहान मुलगी आहे. एखादा छोटासा अपघात किंवा काहीतरी आजारपण, तिचा खेळ संपवायला किती वेळ लागणार आहे आपल्याला? विक्रमने रागिणीकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात पैशांचा हव्यास स्पष्ट दिसत होता. तो म्हणाला, रागिणी, तुझा प्लॅन काय आहे? रागिणी म्हणाली, आत्ताच जर आपण तिला काही केलं तर पोलिसांचा संशय थेट आपल्यावर येईल. आधी आपण तिचे जगणे असह्य करूया. तिला या बंगल्यातून आणि पार्वतीच्या कुशीतून लांब करूया. तिला हळूहळू संपवूया, जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही. या 2 क्रूर प्रवृत्ती त्या निष्पाप 5 वर्षाच्या गायत्रीच्या मृत्यूचा कट रचत होत्या. पण त्यांना हे माहीत नव्हते की जोपर्यंत पार्वती त्या मुलीच्या पाठीशी उभी आहे तोपर्यंत गायत्रीच्या केसालाही धक्का लावणे कोणालाही शक्य नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी पार्वतीने गायत्रीला आंघोळ घातली आणि तिला साधे कपडे घालून हॉलमध्ये आणले. रागिणी तिथे उभी होती. तिने गायत्रीकडे पाहून एक दुष्ट हास्य केले आणि म्हणाली, ए पार्वती, आजपासून ही मुलगी या बंगल्यातील कोणत्याही मोठ्या खोलीत झोपणार नाही. तिच्यासाठी बंगल्याच्या पाठीमागे जे नोकरांचे जुने आउटहाऊस आहे तिथे तिची व्यवस्था कर. ती तिथेच राहील आणि तिथेच खाईल. आणि हो, आजपासून हिचे शाळेत जाणे पूर्णपणे बंद. आमच्या पैशांवर हिचे चोचले आम्ही खपवून घेणार नाही. पार्वतीने रागिणीचे हे फरमान ऐकले. तिचे डोळे संतापाने आणि दुःखाने भरून आले. तिने गायत्रीला आपल्या पाठीमागे लपवले आणि खंबीरपणे म्हणाली, रागिणीताई, तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाऊ नका. ही सरदेसाई घराण्याची वारसदार आहे. तिला तुम्ही नोकरांच्या खोलीत कसे ठेवू शकता? विक्रमने मागून येऊन पार्वतीच्या पाठीवर आपल्या हातातील छडीने जोरात प्रहार केला. पार्वतीने वेदनेने एक किंकाळी फोडली, पण तिने गायत्रीचा हात सोडला नाही. विक्रम ओरडला, ए म्हातारी, तुझी जीभ खूप चालू लागली आहे. माझ्या पत्नीच्या समोर उलट बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली? जर तुला या पोरीची एवढीच काळजी असेल तर तूही तिच्यासोबत त्याच आउटहाऊसमध्ये जाऊन राहा. आजपासून तुला मिळणारा पगार बंद. तुला फक्त 2 वेळचे साधे जेवण मिळेल. तेही जर तू या बंगल्यातील सर्व काम चोख केलेस तरच. जर एका जरी कामात चूक झाली तर त्या पोरीला उपाशी ठेवेन. 5 वर्षांची गायत्री विक्रमचा तो अवतार पाहून आणि पारू आजीला मारताना पाहून मोठ्याने रडू लागली. काका, पारू आजीला मारू नका. मी खूप चांगली मुलगी बनेन. मला मोठ्या खोलीत नाही राहायचं. मी आजीसोबत जाईन. पार्वतीने आपल्या पाठीवरची ती वेदना सहन केली. तिने डोळ्यातील अश्रू पुसले. गायत्रीला कडेवर उचलले आणि अत्यंत स्वाभिमानाने रागिणी आणि विक्रमकडे पाहत म्हणाली, विक्रमराव,
आज तुम्ही या अनाथ मुलीवर आणि एका असहाय्य स्त्रीवर हात उचलला आहे. निसर्गाचा न्याय खूप मोठा असतो हे लक्षात ठेवा. मला तुमचा 1 रुपयाचा पगार नको आहे. मी या बंगल्यातील सर्व कामे एकटी करेन. तुमच्या पाया पडायलाही तयार आहे, पण माझ्या या सोन्यासारख्या बाहुलीला मी अंतर देणार नाही. मी तिच्यासाठी आऊट हाऊसमध्ये राहायला तयार आहे. पार्वती गायत्रीला घेऊन बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या लहान अंधाऱ्या आऊट हाऊसच्या खोलीकडे निघाली. त्या खोलीत एक जुनी खाट आणि एक छोटा दिवा होता. पार्वतीने खोली साफ केली, गायत्रीला खाटेवर बसवले आणि तिच्या डोळ्यातील पाणी पुसत म्हणाली, गायत्री बाळा, घाबरू नकोस. जोपर्यंत तुझी ही पारू आजी जिवंत आहे तोपर्यंत तुला कोणीही हात लावू शकत नाही. आपण इथे खूप छान राहूया. गायत्रीने पार्वतीला मिठी मारली. पारू आजी, तू आहेस ना सोबतीला? मग मला कुठेही भीती वाटत नाही. मित्रांनो, विक्रम आणि रागिणी आपल्या या भयानक डावात यशस्वी होणार का? त्या काळोख्या रात्री गायत्रीच्या आयुष्यात आता कोणतं नवीन वादळ येणार? आणि या अनाथ जीवाच्या रक्षणासाठी पार्वती माऊली स्वतःचा जीव पणाला कशी लावणार, पाहूया पुढील भागात. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.